जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ऑगस्ट फेड इन सप्टेंबर पगाराबाबत अखेर राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. बऱ्याच दिवसापासून ज्या दोन महत्त्वाच्या पर्यायांची आपण सर्वजण वाट पाहत होतो ते पर्याय अधिकृतपणे सुरू झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच महत्त्वपूर्ण बातमी आहे. काय आहे बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढ जी आहे ती ऑगस्टमध्येच मिळणार का या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या. कारण महागाई भत्ता वाढीचा निर्णय जो आहे तो 18 तारखेला झालेला होता आणि बऱ्याच शाळांची पे बिल जे आहे ते जनरेट झालेले होते. त्यामुळं ऑगस्टमध्ये ही जी वाढ आहे ती मिळणार का या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातला शिक्षण संचालनाचे अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत. माननीय संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार शालार्थ प्रणालीमध्ये नवीन सुधारित महागाई भत्ता दर रेट DA रेट यशस्वीरित्या अपडेट करण्यात आलेले आहेत. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार योग्य महागाई भत्त्याची गणना प्रणालीमध्ये आपोआप होणार आहे. ऑगस्ट महिन्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या नवीन सुविधाही देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चालू ऑगस्ट 2026 या महिन्यात वेतन देयकासोबतच कर्मचाऱ्यांना त्यांच्या दोन्हीही थकबाकी काढण्याची सुविधा आता एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी शालार्थ पोर्टलवर दोन नवीन प्रक्रिया सक्रिय करण्यात आलेल्या आहेत. याच्यातला पहिला प्रकार म्हणजेच पहिला पर्याय जो आहे तो DA एरियर्स महागाई भत्ता फरक देयक. ज्या कर्मचाऱ्यांचा मागील महागाई भत्त्यांचा फरक प्रलंबित होता त्याची फरक देय या पर्यायाद्वारे ऑनलाईन तयार करता येणार आहे. त्या म्हणजेच जानेवारी ते जुलै ही 7 महिन्यांची महागाई थकबाकी जी आहे ती त्यांना आता ऑगस्ट पगारासोबत मिळणार आहे. आणि दुसरा पर्याय म्हणजे HRA एरियर्स घरभाडे भत्ता फरक देयक. वाढीव किंवा थकीत घरभाडे भत्त्याचा फरक जो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2021चा थकीत होता तो ते देयक काढण्यासाठी हा स्वतंत्र टॅब देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच या दोन्ही पर्यायामुळे आता कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची बिले विहित मुदतीत विनाअडथळा शालार्थ प्रणालीतून थेट निघू शकणार आहेत. त्यामुळे निश्चितच ज्या कर्मचाऱ्यांची ज्या शाळांची बिलं ऑनलाईन फॉरवर्ड झालेली आहेत त्यांची परत आता रिजेक्ट होऊन परत एकदा ती दुरुस्त करून पाठवायची आहेत. त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारमध्ये महागाई भत्ता थकबाकी वाढीसह आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांचा ज्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता मिळालेला नाही त्यांना ती थकीत महागाई घरभाडे भत्ता थकबाकी मिळणार आहे. त्याचबरोबर तिसरी महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच KYC व्हॅलिडेशन मुदतवाढ व तांत्रिक बदल. यासोबतच राज्यभरातील शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या KYC व्हॅलिडेशन संदर्भात शासनानं दिलेल्या मुदतवाढीनुसार शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक असणारे सर्व तांत्रिक अपडेट्स पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्यामुळं ज्यांची पडताळणी प्रलंबित होती त्यांच्यासाठी प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहेत. 20 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संबंधित वेतन लिपिकाने शालार्थ प्रणालीमध्ये त्वरित लॉग इन करून आपल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची माहिती, अपडेट, DA रेट आणि थकबाकीचे पर्याय तपासून घ्यावेत. कोणतीही तांत्रिक चूक राहू नये म्हणून सर्व बाबींची खातरजमा करून ऑगस्ट महिन्याचं वेतन देयक तातडीनं जनरेट करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. कारण सेवार्थ प्रणाली, शालार्थ प्रणालीमध्ये हे दोन्ही टॅब आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा पगार जो आहे तो विहित वेळेत महागाई भत्ता थकबाकीसह घरभाडे भत्ता थकबाकीसह ज्यांना मिळालेला नाही त्यांना तो घरभाडे भत्ता थकबाकी मिळणार आहे. त्यामुळं या सगळ्या थकबाकीसह ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार विहित वेळेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला नक्की शेअर करा. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सर्व सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच ताज्या अधिकृत शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.